शेतकरी मित्रांनो, राज्यातील किंवा महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे किंवा पावसाळ्यात ज्या काही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं आहे, पावसाचा खंड असेल किंवा अवकाळी पाऊस असेल किंवा दुष्काळी भागात असेल, जे काही शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर त्या शेतकरी बांधवांना अग्रिमचा पीक विमा जो आहे तर ते वाटप सुरू होणार आहे। लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये अग्रिमच्या पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। तर मग ती जिल्हे कोणते आहे, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना अग्रिमचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळांना अग्रिमच्या पीक विम्याची रक्कम मिळणार आहे, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे। व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा। चला तर मग मित्रांनो, राज्यातील सुमारे 35,08,000 शेतकऱ्यांना एकूण 1,700 कोटी रुपयांचा अग्रिमचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। ही योजना शेतकऱ्यांना संकट काळात आधारस्तंभही ठरणार आहे। मित्रांनो, हा जो अग्रिमचा पीक विमा आहे तर तो अग्रिमचा पीक विमा जो शेतकरी बांधवांसाठी मंजूर झालेला आहे, पावसाळ्यात जे काही शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी हा अग्रिमचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सुमारे 35,08,000 शेतकऱ्यांना एकूण 1,700 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वीच विम्याची रक्कम ही जमा करण्यात आलेली आहे। तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही ही रक्कम जमा झालेली नाही किंवा त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पीक विम्याची कुठल्याही प्रकारची रक्कम ही जमा झालेली नाही। तर मित्रांनो, आता पीक विमा कंपन्यांनी 1,700 कोटी रुपयांचा जो आगाऊ पीक विमा वितरित करण्यास मान्यताही दिलेली आहे। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू असून काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे आणि त्याची SMS सुद्धा शेतकरी बांधवांना आलेले आहे। परंतु बऱ्याच भागांमध्ये म्हणजे 75% भागांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा झालेली नाही। मित्रांनो, आता हे जिल्हानिहाय वाटप कशा पद्धतीने होणार आहे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। यामध्ये बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 7,70,574 लाभार्थी शेतकरी आहेत की या 7,70,574 लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण 241 कोटी 21 लाख रुपयांची रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 3,50,000 शेतकरी बांधव हे पात्र असून या 3,50,000 शेतकरी बांधवांना एकूण 155.74 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 2,31,831 लाभार्थी शेतकरी आहेत आणि या 2,31,831 लाभार्थी शेतकरी बांधवांना 160 कोटी 28 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे किंवा रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर धाराशिव जिल्हा, तर धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 4,98,720 शेतकरी बांधव हे पात्र आहेत आणि या 4,98,720 शेतकरी बांधवांना एकूण 218 कोटी 85 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, लातूर जिल्हा, आता लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,19,535 लाभार्थी शेतकरी आहेत, म्हणजे 2,19,535 शेतकरी बांधव हे पात्र झालेले आहेत आणि या 2,19,535 शेतकरी बांधवांना एकूण 244 कोटी 87 लाख रुपयांचा निधी हा लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर जालना जिल्हा, आता जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण 3,70,625 शेतकरी बांधव हे पात्र आहेत आणि या 3,70,625 शेतकरी बांधवांना एकूण 160 कोटी 48 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, परभणी जिल्हा, आता परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 4,41,971 शेतकरी बांधव पात्र आहेत आणि या 4,41,971 शेतकरी बांधवांना 206 कोटी 11 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, ही जी काही जिल्हे आपण पाहिलेली आहे तर या जिल्ह्यातील एवढ्या शेतकरी बांधवांची संख्या आपण जाणून घेतलेली आहे आणि त्या पात्र शेतकरी बांधवांना किती रक्कम मिळणार आहे हेही आपण जाणून घेतलेलं आहे। ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता अंतरिम नुकसान भरपाई जी आहे तर ही अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत जिल्हा प्रशासनाने विमा कंपन्यांना विशेष नोटिसाही बजावल्या होत्या। त्या नोटिसानुसार विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा रक्कम देणे हे बंधनकारक करण्यात आले होते, परंतु काही विमा कंपन्यांनी या निर्णयाला विभागीय आणि राज्य स्तरावरती आव्हान दिलेलं आहे किंवा आव्हान केलेलं असलं
तरी अखेर सर्व पीक विमा कंपन्यांनी एकत्रितपणे 1700 कोटी रुपयांचा रुपयांची जी काही भरपाई आहे तर ती भरपाई देण्यास सहमती दर्शवलेली आहे। मित्रांनो, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी या योजनेच्या त्वरित अंमलबजावणीसाठी विशेष लक्षही घातलेलं आहे। त्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांपर्यंत विमा रक्कम लवकरात लवकर पोहोचवण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। तसेच पीक विमा कंपन्यांवरील सुनावणी प्रक्रियाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही दिलेले आहेत। मित्रांनो, आता ही जी योजना आहे तर ही योजना महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण पावसाळ्यातील खंडामुळे झालेल्या पिकांचं नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना मिळणार आहे। म्हणजे जास्तीत जास्त नुकसान जर कुठे झालं असेल तर ते महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना या योजनेची जर अंमलबजावणी करण्यात आली तर जास्तीत जास्त लाभ हा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, आता ही रक्कम मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना ते आर्थिक स्थैर्यही मिळेल। तसेच पुढील हंगामासाठी बियाणे असेल, इतर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांना मदत होईल। तसेच कर्जबाजारीपणापासून शेतकरी बांधवांना तात्पुरता दिलासा मिळेल। मित्रांनो, ही जी रक्कम आपल्या शेतकरी बांधवांना मिळत असते या रकमेने काहीही मोठं काम होत नाहीये, परंतु थोडंसं आपल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल किंवा बियाणे खरेदीसाठी फायदा होईल। राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करण्याचा निर्णय हा घेतला आहे। प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला त्याच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जात आहे। याशिवाय ही माहिती SMS द्वारे रक्कम जमा झाल्याची माहितीही मिळत आहे। ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा रक्कम ही मिळालेली नाही त्यांना लवकरात लवकर ही रक्कम मिळणार आहे। मित्रांनो, आता महाराष्ट्र सरकारची ही जी योजना आहे तर ही योजना महत्त्वाकांक्षी योजना आहे। शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवण्याचं काम ही योजना करू शकते। पावसाळ्यातील अनियमिततेमुळे होणारं जे नुकसान आहे तर हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी बांधवांना एक महत्त्वपूर्ण ही योजना म्हणजे एक महत्त्वपूर्ण पाऊलही ठरणार आहे। राज्यातील 35 लाखांहून अधिक शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासही मदत होणार आहे। मित्रांनो, हा जो काही पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर तो कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी बांधव यामध्ये पात्र आहेत आणि त्या पात्र शेतकरी बांधवांना किती रक्कम मिळणार आहे हेही आपण सविस्तर जाणून घेतलेलं आहे। मित्रांनो, पीक विमा कंपन्यांना राज्य सरकारकडनं आदेश देण्यात आलेले आहे की लवकरात लवकर शेतकरी बांधवांना त्यांच्या नुकसानीची रक्कम जी आहे तर ती त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल। परंतु पीक विमा कंपन्या काही कारणास्तव विलंब करत आहेत। म्हणजेच पीक विमा कंपन्यांच्या मार्फत अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होत नाहीये। 25% रक्कम फक्त शेतकरी बांधवांच्या म्हणजे 100%मध्ये फक्त 25% शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना पीक विम्याची रक्कम ही मिळालेली आहे, परंतु राज्यातील 75% लोक असे आहेत की त्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही। आणि यामध्ये सर्व जी काही हा विलंब होत आहे तर तो पीक विमा कंपन्यांकडनं होत आहे, कारण सरकारकडनं तर त्यांना आदेश आलेले आहेत, परंतु पीक विमा कंपन्या यासाठी विलंब लावत आहे। मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।